प्रश्न आहे। दुसरी गोष्ट की माझ्या चालकाचं जन्मतारीख ही 1984-85 आणि हिबानामा हा 1971 मध्ये झालेला आहे। आता मला सांगा, माझ्या ड्रायव्हरचा जन्म, मी त्याला विचारलं तुझा जन्म कधीचा आहे, तर त्यांनी मला सांगितलं 84-85चा माझा जन्म आहे। आणि मग मला सांगा, हा हिबानामा जो झाला हा 1971 मध्ये झाला। मग त्यावेळेस जावेद हा जगात होता का? ज्यावेळेस हिबानामा झाला त्यावेळेस हा जावेद हिबानामा तर होतच नाही। म्हणजे बाई कोण आहे? हिंदू, आणि जमीन कोणाची आहे म्हणतात? मुस्लिम व्यक्तीची। मग हा हिबानामा होतो का? हा एक विषय। दुसरा विषय, हिबानामा जे अर्जात म्हटलेले की 1971 मध्ये झाला, माझ्या चालकाचा जन्म 84-85चा आहे। मग हे कसं शक्य आहे? हे कसं होतं हे याचं आपण सुद्धा पडताळणी आपण केली पाहिजे, ह्या मताचा मी आहे। का बरं मग तुमच्यावर आरोप करताय? आता तुम्ही त्यांना विचारा ना, हे कसं, तुम्हीच त्यांना विचारा। 1971 मध्ये हिबानामा झाला म्हणतात। त्यांनी यावरच आक्षेप केला। हाच प्रश्न आहे की तो जन्मला 85चा आहे, तुम्ही 71 मध्ये शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत हिबानामा करून घेतला। अहो, शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला असेल तर त्याच्यात तुम्ही चौकशी करा। चौकशी करून जो दोषी असेल त्याला तुम्हाला काय कारवाई करता येईल ती करा। मला एक सांगा ना, 1971 मध्ये झाला, मग शासकीय याच्यात काय संबंध आला? पहिली गोष्ट, होतो का हिबानामा? हा हिबानामा होतो का? हा मुळात हा प्रश्न आहे। आणि हिबानामा जो झाला 1971 मध्ये झाला म्हणतात अर्जात। काय, आम्ही तर काही ओळखीत नाही, माझा काही संबंध नाही, माझा चालक आहे पण चालक ओळखीत नाही। चालकनं काल बाईट दिली, तुम्हाला चालकानं सांगितलं मी जाटवाड्याला कधी गेलो नाही, आणि ते कोणतं गाव आहे दुसरं, जोगवाडा, त्या गावाला कधी गेलो नाही। आता मुळात मी कागदपत्र काल काढायला सांगितले ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून बातम्या आल्या। 174 हा गट नंबरच नाही। काय, 174 हा गट नंबर नाही। आणि 154 गटाचा जो विषय आलेला आहे, 154 गटाचे जे काही ते वाद चालू आहे, त्या गटाचे पैसे हे कोर्टात जमा आहे। 2017 पासून हे पैसे जमा आहे ना। कोणते? मला सांगा, जो गटच नाही, गट फक्त 171 पर्यंत आहे। किती तुम्ही समजून घ्या, किती? माझ्याकडे त्याचं हे सगळं पेपर्स आहे माझ्याकडे। जर गटच 171 आहे तर 174चा हिबानामाचा काय प्रश्न आला? आणि 154 गट जे आहे, 53-54 जे असेल, 54, तर त्याचे पैसे जे काही त्याचा तो मावेजा असेल, तो मावेजा कोर्टात जमा आहे। आणि त्याचे ते जे मावेजाचे जे भांडणं चालू आहे ते वेगळे लोक नावं आहे त्याच्यात। माझ्याकडे ते नावं बी आहे, पेपर दाखव, ते नावं आहे माझ्याकडे। तर गट नंबरच 1 ते 54 आहे। आणि मला एक सांगा, 171 पर्यंतच गट आहे, तर 174चा वादाचा प्रश्नच काय आहे तो हिबानामाचा?